नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला होता कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोगाचे पुन्हा पडतात दोन प्रकार. त्याच्यामध्ये एक आहे सकर्मक कर्तरी आणि दुसरा आहे आकर्मक कर्तरी. सकर्मक कर्तरी म्हणजे नेमकं काय? ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हटलं जातं, आणि ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसते तेव्हा त्यास आकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. आणि कर्तरी प्रयोग म्हणजे कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापदामध्ये बदल होत असेल तर त्याला म्हणलं जातं कर्तरी प्रयोग. पहा उदाहरण. राम आंबा खातो. खाणारा आहे राम, खाल्लेले आहे आंबा. ठीक आहे, म्हणजे खातो या क्रियापदाची दोन आपल्याला वेगवेगळी उत्तरं मिळतात. म्हणून याच्यामध्ये कर्म आहे, खाण्याची क्रिया ही आंब्यावर झालेली आहे, म्हणून आंबा हे वाक्यामध्ये आहे कर्म. ठीक आहे, पुढे जर आपण पाहिलं तर सीता आंबा खाते. करता राम होता, रामचं झालं सीता, सीता आंबा खाते, खातोच झालं खाते. निश्चितपणे हा कर्तरी प्रयोग आहे. आणि खाल्लेले काय आहे तर आंबा आहे, लेलेचं उत्तर मिळते आपल्याला, म्हणून होणारा प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. पुढं आकर्मक कर्तरी प्रयोग. आता आकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये जर आपण पाहिलं तर राम पडला, पडणारा राम, पडलेला राम, नारा लेले, दोन्हींची उत्तर एकच मिळतंय, म्हणून दिलेलं वाक्य हे आकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे. पुढे कर्ता बदलला. रामचा आपण सीता केलं, सीता पडली, पडल्याचं झालं पडली. कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होतोय, म्हणून हा प्रयोग कर्तरी प्रयोगाचा आहे, परंतु याच्यामध्ये कर्मच नाही, म्हणून दिलेलं वाक्य हे आकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे. व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.